तुमच्याकडे एखादं दैवत पाहुणं आहे का हो? म्हणजे आमच्याकडे ना खंडोबा पाहुणा आहे, आमच्याकडे ना तुळजाभवानी पाहुणी आहे, असं तुम्ही कुणाला म्हणताना ऐकलंय का? हे पाहुणं दैवत नक्की असतं काय? सांगते ऐका. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला मुलगा नसतो, तर आपल्या कुलदैवताचं पुढे कोण करणार? म्हणून मग ती व्यक्ती लग्न झालेल्या मुलीला आपल्या कुलदेवीचे टाक देते, कुलदेवतेची मूर्ती असेल तर ती देते आणि त्या मुलीला पुढे ते कुलाचार करायला सांगितले जातात. आता त्या मुलीच्या घरी माहेरचं हे कुलदैवत पाहुणं दैवत असतं. त्याचबरोबर असं सुद्धा होतं, अनेकांना अपत्यच नसतं, मग नातेवाईकात कुणाला तरी हे कुलदैवत दिलं जातं आणि त्यांना कुळाचार करायला सांगितले जातात. नातेवाईकांकडे गेलेलं हे कुलदैवत त्यांच्या घरी पाहुणं दैवत असतं. बऱ्याच पिढ्या उलटून जातात, पण हे नक्की पाहुणं दैवत कुणाकडून आलं होतं मग हे पुढच्या पिढ्यांना माहीत नसतं. किंवा कालांतराने या पाहुण्या दैवताचे कुळाचार काय आहेत बुवा हे सुद्धा अनेकांना माहिती नसतं. हे मग पाहुणं दैवत विसर्जित करता येतं का? या पाहुण्या दैवताचे कुळाचार करायचे असतात का? या सगळ्याबद्दल जर सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ आहे, त्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तो व्हिडिओ नक्की पहा.